मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच ठरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच महापौर निवडला जाणार असंही सूत्रांकडून कळतंय। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या संदर्भात निर्णय होण्याची माहिती समोर येते। तर मुंबई महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा झाली। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवाडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सोबतच स्थायी समिती अध्यक्ष तसंच सभागृह नेत्यांसंदर्भात सुद्धा चर्चा झाली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांसंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। तसंच महापालिकेतील निवडणूक प्रक्रियेबाबत देखील चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गट नोंदणी करणार असल्याची माहिती समोर येते। भाजपकडे गटनेते पद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार आहे। भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला तसा प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। बहुमताचा आकडा आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर असल्याचं कळतंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्यात आलाय। समाजवादी पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी असा एकत्रित गट स्थापनेचा विचार प्रत्यक्षात येत नाहीये। पक्षाकडून गटनेता म्हणून डॉक्टर सईदा खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर महत्त्वाची घडामोड आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षनेत्यांची आणि उमेदवारांची बैठक बोलावली। सकाळी वांद्र्यातल्या एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे। मुंबई महापालिका निवडणूक लढलेले उमेदवार सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। मुंबईतील पक्षाच्या विभाग अध्यक्षांना सुद्धा बैठकीला बोलावण्यात आलंय। महापालिका निवडणुकीच्या निकालावर या बैठकीत मंथन होणार आहे। तर महत्त्वाची घडामोड आहे, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आता मुख्यमंत्री मैदानात उतरतायत। आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत। महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून आता जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका सुरू होतोय। कोकणात मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे लक्ष असेल। पुढच्या घडामोडीकडे, जितेंद्र आव्हाडांकडून सेहर शेखची नक्कल करण्यात आली। चॉकलेट खिलाया असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी डिवचले। दरम्यान महापालिका निकालानंतर कैसे हराया असं म्हणत सेहर शेखनं आव्हाडांवर टीका केली होती। कालच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी युनुस शेख, सेहर शेख यांचा चांगलाच समाचार घेतला। कैसा हराया? उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है। स्पेशली 30 नंबर पैनल ने चॉकलेट खिलाया, ऐसा बोल के वो नहीं जाएगी टीवी पे। बच्चों को हमेशा प्यार से ही देखा करो यार, नफरत की बू भी नहीं आनी चाहिए। अगर किसी ने बोला, किसी बच्ची ने बोल दिया, तो वो बच्ची है, अपनी ही बच्ची है यार, उसे प्यार से देखा करो। उससे क्या फर्क गिरता है हमको? हमको कोई फर्क नहीं गिरता।